रविवारची संध्याकाळ, दिवसभरची सगळी धावपळ संपलेली असते, घर एकदम शांत झालेलं असतं आणि मग अचानक त्या शांततेत एक विचित्र पोकळी जाणवायला लागते. एकटेपणाची एक थंडगार लहर. ती इतकी अस्वस्थ करणारी असते की आपण पटकन फोन उचलतो किंवा टीव्ही लावतो, म्हणजे काहीतरी करून स्वतःला गुंतवून घेतो. ही भावना आपल्या सगळ्यांच्या खूप ओळखीची आहे, नाही का? हो, अगदी. मला वाटतं प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतलाच असेल. ती शांतता जणू काही आपल्याला खायला उठते. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण ह्याच भावनेला म्हणजे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आपल्याकडे द अल्केमिस्ट ऑफ अलोननेस हा स्रोत आहे, ज्यात ओशोनी यावर खूप सखोल विचार मांडले आहेत. आपण एकटेपणा म्हणजे लोनलीनेस आणि एकांत अलोननेस या दोन पूर्णपणे वेगळ्या जगात डोकावणार आहोत. चला तर मग आजच्या या चर्चेत आपण त्यांचे विचार समजून घेऊया आणि पाहूया की ते आपल्याला काहीतरी नवीन दिशा देऊ शकतात का. आणि आपला उद्देश अगदी सरळ आहे. आपण ज्याला एकटेपणाची एक वेदनादायी जखम समजतो, तिला एका सकारात्मक, एका ताकदवान अनुभवात म्हणजे एकांतात कसं रूपांतरित करता येईल हे शोधणं. ओशो याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतात. त्यांचं म्हणणं आहे की ही जखम म्हणजे वेदना नाही, तर ते स्वतःपर्यंत पोचण्याचं एक दार आहे. एक दार? हो, एक दार. आपण फक्त ते दार उघडायला घाबरतो. खरंय, आपण त्या शांततेलाच घाबरतो. मला आठवतंय, एकदा मी मुद्दाम माझा फोन बंद करून फक्त 1 तास शांत बसण्याचा प्रयत्न केला होता. अच्छा. हो, आणि सुरुवातीला वाटलं की वाह, काय शांतता आहे. पण 5-10 मिनिटातच मला इतकी अस्वस्थता जाणवू लागली की मी कोण आहे, मी काय करायला हवं हेच कळेनासं झालं. जणू काही माझी ओळखच पुसली जात होती. तुम्ही अगदी अचूक अनुभवावर बोट ठेवले आहे. आणि इथेच ओशोंनी मांडलेली आरशाची संकल्पना खूप महत्वाची ठरते. आरशाची संकल्पना? हो. हे म्हणतात की आपण जन्मापासून स्वतःची ओळख ठरवण्यासाठी इतरांचा आरशासारखा वापर करतो. आईवडील, मित्रमैत्रिणी, आपला जोडीदार, समाज. इतकंच नाही तर आजच्या जगात सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स आणि कमेंट्स हे सगळे आरसे आहेत. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहतो आणि ठरवतो की मी कोण आहे. आणि जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा हे सगळे आरसे नाहीसे होतात. बरोबर. आजूबाजूला कोणीच नसतं जे आपल्याला सांगेल की आपण चांगले आहोत किंवा वाईट आहोत किंवा आपलं अस्तित्व आहे. मग काय होतं? मग आपल्याला त्या आरसा नाहीसा होण्याची भीती वाटते. गंमत बघा, आपल्याला एकटेपणाची भीती वाटत नसते, तर आपण नाहीसे होण्याची भीती वाटते. आपण नाहीसे होण्याची? हो. जर कोणी मला पाहत नसेल, जर कोणी माझ्याबद्दल बोलत नसेल, तर माझं अस्तित्व तरी आहे का? ही ती मूलभूत भीती आहे जी आपल्याला त्या शांत क्षणांपासून, त्या एकटेपणापासून दूर पडायला लावते. तुम्ही जो अनुभव घेतला तो नेमका हाच होता. आरसा दूर गेल्यावर स्वतःच्या अस्तित्वाबद्दल वाटणारी असुरक्षितता. बापरे. म्हणजे मला एकटेपणाची नाही, तर मी नाहीये याची भीती वाटते. हा विचारच खूप अस्वस्थ करणार आहे. मी आजपर्यंत याचा असा विचारच केला नव्हता. आणि याच भीतीतून मग एकटेपणा ही अवस्था निर्माण होते. बरोबर? अगदी बरोबर. ओशोंच्या व्याख्येनुसार एकटेपणा किंवा लोनलीनेस ही एक नकारात्मक, एक आजारी अवस्था आहे. ही इतरांच्या अनुपस्थितीची भावना आहे. या अवस्थेत तुमच्या आत तुम्ही स्वतः नसताच. मी स्वतः नसतो? नाही. तुमच्या आत फक्त दुसऱ्या कोणाची तरी रिकामी जागा असते, एक न भरणारी पोकळी. आणि ही पोकळी सतत तुम्हाला सांगत असते की तुमच्यात काहीतरी कमी आहे, तुम्ही अपूर्ण आहात. आणि याच अपूर्णतेच्या भावनेतून मग नाती निर्माण होतात, ज्याबद्दल ओशो एक गंभीर इशारा देतात. ते म्हणतात की जेव्हा 2 भिकारी म्हणजे 2 एकटी लोक एकत्र येतात तेव्हा काय होतं? तेव्हा ते फक्त एकमेकांचं दुःख वाढवतात. कारण त्या नात्याचा पायाच गरजेवर आधारलेला असतो, प्रेमावर नाही. गरजेवर? हो. ते एकमेकांना काही देण्यासाठी एकत्र आलेले नसतात, तर एकमेकांकडून काहीतरी घेण्यासाठी आलेले असतात. तू माझी पोकळी भर, मी तुझी भरते. पण ओशो म्हणतात 2 भिकारी एकत्र येऊन राजा होऊ शकत नाहीत. हे ऐकायला खूप कठोर वाटतं, पण त्यात तथ्य आहे. यावर ओशोंनी दिलेली उपमा खूप मार्मिक आहे. हे अगदी तसं आहे जसं 2 लोकांना खूप थंडी वाजत आहे आणि ते एकमेकांना मिठी मारून ऊब शोधायचा प्रयत्न करत आहेत. पण दोघांकडेही पांघरायला काहीच नाही. अगदी. त्यांना तात्पुरतं बरं वाटेल, पण ऊब निर्माण होणार नाही. फक्त थंडी वाटून घेतली जाईल. आणि अखेरीस ते एकमेकांवरच चिडतील की तुझ्यामुळे मला ऊब मिळत नाहीये. अशी नाती शेवटी अधिक गुंतागुंतीची आणि वेदनादायी ठरतात. मग याच वेदनेपासून, याच पोकळीपासून वाचण्यासाठी आपण दिवसभर धावत असतो. सतत कानात हेडफोन्स, सोशल मीडियावर स्क्रॉलिंग, एकामागे एक वेब सिरीज,
हो, हे सगळं म्हणजे त्या आतल्या काळ्या पोकळीकडे दुर्लक्ष करण्याचे आधुनिक मार्ग आहेत का? निश्चितच. ती भीती इतकी तीव्र असते की आपण एक क्षणही स्वतःच्या सहवासात शांततेत घालवायला तयार नसतो. ही एक न संपणारी शर्यत आहे आणि यात एक मोठा विरोधाभास आहे. तुम्ही जितकं त्या एकटेपणापासून दूर पळाल तितकाच तो तुम्हाला अधिक भयावह वाटू लागतो. बरोबर, कारण तुम्ही त्याला सामोरं जायला कधीच शिकत नाही. तो एक अनोळखी राक्षस बनून राहतो, एक राक्षस जो संधी मिळताच तुमच्यावर झडप घालतो. ही चर्चा जर आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सखोल चर्चा जे आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात त्या आपल्यापर्यंत पोचत राहतील. ठीक आहे, म्हणजे एकटेपणा हा एक सापळा आहे, एक पोकळी आहे आणि आपण सतत त्यापासून पळतोय. पण याला काही पर्याय आहे का, की आपण आयुष्यभर याच शर्यतीत धावत राहणार? याच्या पलीकडे काहीतरी सकारात्मक असू शकतं का? हो, आणि इथेच या चर्चेचा सर्वात सुंदर भाग सुरू होतो. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे एकांत, एलोननेस. ओशोंसाठी एकांत ही एक अत्यंत सकारात्मक, समृद्ध आणि निरोगी अवस्था आहे. पण एकटेपणा आणि एकांत हे शब्द तर आपण अनेकदा एकाच अर्थाने वापरतो. यात नेमका फरक काय आहे? फरक खूप सूक्ष्म आहे, पण अत्यंत महत्वाचा आहे. बघा, एकटेपणा म्हणजे इतरांशी अनुपस्थिती जाणवणे, इतरांची कमतरता भासणे. हो, तर एकांत म्हणजे स्वतःच्या उपस्थितीचा आनंद घेणे. जेव्हा तुम्ही एकटे म्हणजे लोनली असता तेव्हा तुम्ही इतरांना मिस करत असता, पण जेव्हा तुम्ही एकांतात म्हणजे अलोन असता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच सहवासात रमून गेलेले असता. तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण असता. हा फरक समजून घेण्यासाठी ओशो सिंहाचं प्रतीक वापरतात, ते काय आहे? हो, ते खूप सुंदर प्रतीक आहे. ओशो म्हणतात, मेंढ्यांना नेहमी कळपाची गरज असते. कळपात त्यांना सुरक्षित वाटतं. एकटी मेंढी घाबरलेली असते, कमकुवत असते. बरोबर. पण सिंह कळपात राहत नाही. तो आपल्या भव्यतेत, आपल्या सामर्थ्यात एकटाच आनंदाने विहार करतो. त्याला स्वतःच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कोणाच्या मान्यतेची किंवा साठीची गरज नसते. एकांत हा सिंहासारखा असतो. तो तुमच्या आतल्या सामर्थ्याचा, तुमच्या आतल्या पूर्णत्वाचा अनुभव आहे. सिंहाचं उदाहरण ऐकायला खरंच खूप प्रेरणादायी आहे, पण एक प्रश्न येतो मनात. आपण माणसं आहेत, सिंह नाही. आपल्याला एकमेकांची गरज लागतेच, अगदी व्यावहारिक पातळीवर सुद्धा. ओशोंच्या या विचारात व्यावहारिक जीवनाचा विचार केलेला नाही असं नाही का वाटत? ही संकल्पना थोडी स्वार्थी किंवा समाजविघातक नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथे गैरसमज होण्याची शक्यता असते. ओशोंच्या म्हणण्याचा अर्थ समाज किंवा नाती सोडून हिमालयात निघून जाणे असा अजिबात नाही. उलट त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एकांतात आनंदी राहायला शिकता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने निरोगी नाती जोडू शकता. अच्छा. कारण मग तुमची नाते गरजेतून नाही तर आनंदातून निर्माण होतात. तुम्ही काहीतरी मागण्यासाठी नात्यात जात नाही, तर तुमच्याकडे जो आनंद आहे तो वाटण्यासाठी जाता. अच्छा, म्हणजे आधी स्वतःच्या आत राजा बनायचा, मग दुसऱ्या राजा किंवा राणीसोबत नातं जोडायचं, भिकारी म्हणून नाही. अगदी बरोबर. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रश्न उरतोच की हे करायचं कसं? हो, तोच खरा प्रश्न आहे. एकटेपणाच्या त्या भिकारी अवस्थेतून एकांताच्या या सिंहासनापर्यंतचा प्रवास तो कसा करायचा? हो ना, हे सगळं सैद्धांतिक पातळीवर पटतंय, पण प्रत्यक्षात काय करायचं? जेव्हा ती एकटेपणाची भावना मनात दाटून येते तेव्हा तिला सामोरं कसं जायचं? ते तर खूप अवघड वाटतंय. मन लगेच दुसरीकडे पळायला लागतं. आणि सुरुवातीला ते पळणारच, त्यात काही चुकीचं नाही. इथेच ओशोंची शिकवण क्रांतिकारी ठरते. ते म्हणतात, तुम्ही एकटेपणाला दुरुस्त करण्याचा किंवा भरून काढण्याचा प्रयत्नच करू नका. प्रयत्नच करू नका? हो, कारण तो एक आजार नाहीयेच. उलट तुम्ही त्याच्यात खोलवर उतरा. कोणताही प्रतिकार न करता, पळून न जाता. जेव्हा कधी तुम्हाला तो एकटेपणा जाणवेल तेव्हा फक्त त्याच्यासोबत शांतपणे बसा. त्याला अनुभवा. म्हणजे त्यापासून पळण्याऐवजी त्याला स्वीकारायचं. पण कसं? ते जमत नाही पटकन. याच्यासाठी एक छोटासा दृष्टिकोन बदल खूप मदत करतो. मुद्दा जिंकण्याचा नाहीये, मुद्दा फक्त प्रयत्न करण्याचा आहे. पुढच्या वेळी जेव्हा तो एकटेपणा जाणवेल तेव्हा फक्त 2 मिनिटांसाठी डोळे बंद करा आणि ती भावना शरीरात कुठे जाणवते ते पहा. छातीत, पोटात, कुठेही. आणि फक्त त्याकडे पहा. फक्त पाहायचं? हो. आता एक गंमत बघा. तुमच्या पोटात ती पोकळी जाणवत आहे, बरोबर? पण ती जाणवत आहे हे तुम्हाला कोण सांगत आहे?
तुमच्या आत एक असा भाग आहे जो त्या वेदनेकडे फक्त पाहतोय, जो ती वेदना नाहीये. म्हणजे जसं आपण सिनेमाच्या पडद्यावर दुःखद सीन पाहतो, पण आपण तो सीन नसतो, आपण पाहणारे असतो, तसं काहीसं. अगदी उत्तम उदाहरण. तुमच्या आतला तो पाहणारा भाग म्हणजे साक्षी. आणि ओशो म्हणतात की तो साक्षी कधीच एकटा नसतो. तो नेहमी शांत, पूर्ण आणि अखंड असतो. वेदना येते आणि जाते, पण तो पाहणारा तसाच राहतो. 2 मिनिटांसाठी जरी आपण त्या भावनेसोबत बसू शकलो आणि स्वतःला आठवण करून दिली की मी ही वेदना नाही, मी या वेदनेला पाहणारा आहे, तरी ती एक मोठी सुरुवात आहे. हाच तो एकांताकडे जाण्याचा पहिला दरवाजा आहे. आणि या सरावाला अधिक घट्ट करण्यासाठी एक सकारात्मक विधान किंवा ॲफर्मेशन मदत करू शकतं, नाही का? नक्कीच. जसं की माझ्या आयुष्यात कोणाचीही कमतरता नाही, मी स्वतःला शोधत आहे, माझा एकांत हे माझे आश्रयस्थान आहे. हे वाक्य स्वतःला आठवण करून देणं म्हणजे त्या जुन्या विचारांच्या पॅटर्नला आव्हान देण्यासारखं आहे. बरोबर. हे काही जादूची कांडी नाही की लगेच सगळं बदलेल, पण हळूहळू सरावाने जाणवू लागेल की ज्या एकटेपणाला आपण घाबरत होतो त्याचा रंग बदलत आहे, त्याची गुणवत्ता बदलत आहे. हो, जी भावना आधी वेदनादायी होती तीच आता शांत आणि आनंददायी वाटू लागते. तोच एकटेपणा एकांत बनतो. या चर्चेच्या शेवटी आपण ओशोंच्या एका सुंदर विरोधाभासाकडे येऊया. ते म्हणतात, केवळ तेच लोक खऱ्या अर्थाने प्रेम करण्यास सक्षम आहेत जे एकटे आनंदी राहू शकतात. हे ऐकल्यावर सुरुवातीला थोडं विचित्र वाटतं, पण आतापर्यंतच्या आपल्या चर्चेनंतर त्याचा अर्थ स्पष्ट होतो, नाही का? हो, आता होतोय. जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीची गरज नसते, कारण तुम्ही स्वतःमध्येच आनंदी आणि पूर्ण आहात, तेव्हाच तुम्ही त्या व्यक्तीवर निरपेक्ष प्रेम करू शकता. ते प्रेम घेण्यासाठी नसतं, तर तुमच्या आतून वाहणारा आनंद देण्यासाठी असतं. ते एक बंधन नसतं, तर एक उत्सव असतो. अगदी. तुम्ही त्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुमची कोणतीच गरज तिच्यावर अवलंबून नसते. तुम्ही जसे आहात तसे तिला स्वीकारता. हे खरं प्रेम आहे. अप्रतिम. खरंच, म्हणजे आजच्या चर्चेचे सार एका वाक्यात सांगायचं झालं तर एकटेपणा म्हणजे गैरसमज झालेला एकांत. हो. आपण ज्याला एक जखम समजून घाबरतो ते खरं तर स्वतःच्या आत उघडणारे एक सुंदर दार आहे. आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार: इतरांच्या दारात भिकारी बनून उभे राहू नका. स्वतःच्या आत जा आणि तो खजिना शोधा जो नेहमीच तुमचा होता. तो तिथेच तुमची वाट पाहत आहे. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्या. आणि हो, जर तुम्हाला आमची ही चर्चा, हा संवाद आवडला असेल तर आम्हाला फॉलो किंवा सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढचे असे सखोल संवाद आपल्यापर्यंत सहज पोचतील. नक्कीच. पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत झोपेच्या गूढ रहस्यावर. झोप म्हणजे फक्त शरीराला मिळणारी विश्रांती आहे की चेतनेच्या एका वेगळ्याच पातळीवरचा प्रवास? झोपेच्या वेळी आपलं मन कुठे जातं आणि स्वप्नांच्या दुनियेचा अर्थ काय, जाणून घेऊया पुढच्या सखोल चर्चेत.